आज महात्मा ज्योतिराव फुले यांच्या एकूणच जीवनाचा आपण विचार केला तर अशा प्रकारचं विलक्षण व्यक्तिमत्व हे आपल्याला इतिहासामध्ये फार कमी वेळा पाहायला मिळतं। खऱ्या अर्थानं मगाशी भुजबळ साहेबांनी सांगितलं, जीवनामध्ये स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःचं व्यक्तिमत्व घडवून स्वतःपुरतं मर्यादित न राहता समाजाला देण्याचं काम, समाजामध्ये परिवर्तन घडवण्याचं काम हे महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलं। एक उत्कृष्ट शेतकरी म्हणून त्यांनी शेतीमध्ये नवीन पद्धती, शेतीमध्ये नवीन प्रजाती, विशेषतः फळबागांची शेती, ऊसाची शेती, 12ही महिने शेतकऱ्याला कशा पद्धतीनं त्या ठिकाणी उत्पन्न मिळेल याचं मॉडेल हे महात्मा ज्योतिराव फुलेंनी तयार केलं आणि शेतकऱ्यांनी बाजारपेठ कशी उभी केली पाहिजे याचंही उदाहरण हे आपल्याला महात्मा ज्योतिराव फुलेंनी त्या ठिकाणी दिलं। आणि त्यासोबत शेतकऱ्यांवर होणारे अन्याय हे दूर करण्याच्या दृष्टीनं, जागृती करण्याच्या दृष्टीनं त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं शेतीशी संबंधित अडचणी, शेतकऱ्यांवर लादलेले अनेक कर या प्रत्येक गोष्टीचा विरोध करत आणि त्या संदर्भातल्या उपाययोजना देखील सुचवण्याचं काम हे महात्मा ज्योतिराव फुलेंनी केलं।